बकरी ईदमध्ये वाद आणि रामनवमीच्या यात्रेवर दगडफेक आधी अशा बातम्या फक्त उत्तरेकडील राज्यातून यायच्या, परंतु आता या बातम्या महाराष्ट्रातून येत आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेला असाच एक वाद आता राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा बनलाय. राष्ट्रीय मीडिया देखील हे प्रकरण आपल्या चॅनलवर वारंवार दाखवत आहे. हा संपूर्ण वाद मीरा भाईंदर येथील पूनम क्लस्टर नावाच्या सोसायटीमधील आहे. या सोसायटीमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने कुर्बानीसाठी बोकड आणण्यात आला, परंतु यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांसोबतच काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. या सोसायटीमध्ये मांसाहार न करणारे लोक राहतात, त्यांच्या भावना यामुळे दुखावतील असं हिंदुत्ववादी संघटनांचं मत होतं आणि याच कारणावरून दोन्ही गटांमध्ये वादविवाद झाले आणि या वादातच एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर ब्लेडने वार झाले असा आरोप झाला. हे प्रकरण वाढल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या बाहेर जमाव घालत आंदोलन केलं. ही बातमी मिळताच पोलिसांनी या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेत सोसायटीच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. हे आंदोलन सुरू असताना मात्र एक कार्यकर्ता थेट डुक्कर घेऊन आला आणि सोसायटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्या कार्यकर्त्याकडून ते डुक्कर ताब्यात घेत परिस्थिती आटोक्यात आणली. या सोसायटीच्या परिसरात नंतर किरीट सोमय्या यांनी देखील एंट्री केली. त्यांनी या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्न केला. सध्याच्या घडीला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तसेच सोसायटीतील दोन्ही गटांनी एकमताने सोसायटीच्या बाहेर महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेवर बोकड नेण्याचा निर्णय घेतलाय. पोलिसांनी हे प्रकरण आटोक्यात जरी आणलं असलं तरी ईदच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. गुण्यागोविंदाने धार्मिक सण उत्सव आनंदात साजरी करणाऱ्या आपल्या राज्यात असे प्रकार आता घडताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.